नमस्कार. मी राजेश कोल्हापुरे या आध्यात्मिक चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. संतश्रेष्ठ योगेश्वर ज्ञानेश्वर माऊली आणि सद्गुरू योगीराज मनोहर हरकरे यांच्या चरणी शतशः नमन. माऊलींचं कार्य कोणास ठाऊक नाही. महाराष्ट्र, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थान व जगातील प्रत्येक जण माऊलींच्या चरणी नतमस्तक आहे. ज्ञानेश्वरीच्या एक ओवीवर डॉक्टरेट करणारी माणसे आहेत. माऊलींवर हजारो पुस्तकेही लिहिली गेली आहेत. परंतु ज्ञानाच्या ईश्वराविषयी लिहायचे म्हणजे स्वतःला त्या अनुभवातून घेऊन जाणे आहे. माऊलींच्या अभंगांमध्ये जे योग रहस्य त्यांनी लिहिले आहे ते योगमार्गातील दिव्य अनुभवांच्या द्वारे सर्वसामान्यांसमोर मांडण्याचा अधिकार केवळ योग्यांचाच असू शकतो. माझ्या सद्गुरूंना माऊलींच्याच कृपेने झालेले दिव्य दर्शन, देवतांचे दर्शन आणि त्याही पलीकडील निर्विकल्प समाधी या साधना क्षेत्रातील प्रत्यक्ष व सखोल अनुभव लक्षात आल्यानंतर माऊलींच्या दिव्यत्वाची म्हणा किंवा महतीची साक्ष पटली. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती या ओवीतील माऊलींचे अनुभव साकारातून निराकाराकडे आणि निराकारातून साकारात आणण्याच्या क्षमतेचे आहेत हे पाहून त्यांना अद्वितीय असा आनंद झाला आणि त्यातील देवता दर्शनाचे प्रत्यक्ष अनुभव रहस्य जगासमोर यावेत या हेतूने त्यांनी या अनुभवांचे वर्णन केले आहे. त्याबद्दल आपण चर्चा करू. साधनेतील सत्य प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बोलता व लिहिताही येणार नाही आहे. केवळ तर्काला धरून तर केवळ शब्दछल हा अनर्थकारक आणि अहंभावी ठरतो. पावसाचं पाणी जसं ओहळाच्या रूपाने जसे सागरास परत जाते तसा हा प्रयत्न माऊलींच्या चरणी परत जावं हीच इच्छा. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांमधील गूढ साधना रहस्य. परमेश्वर दर्शनापूर्वी आणि दर्शनानंतर काय काय दिव्य अनुभव येतात याचं सखोल शास्त्रीय वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या काही ओव्यातून केले आहे. साधकांनी त्याचं खोल चिंतन करून प्रत्यक्ष साधना करून त्याचा अनुभव घ्यावा व मानव जीवन सार्थक करावे हा त्यामागील हेतू आहे. परमेश्वराचं दर्शन साकार व निराकार कसं घडतं याचं वर्णन आपण थोडक्यात पाहू. चित्त ही एक शुद्ध अवस्था आहे. साऱ्या विश्वात जे चित्त म्हणजे स्पंदन होत असते त्याचे व्यक्तिगणिक स्पंदन म्हणजे चित्त होय. आपण जगात आल्यापासून विश्वाच्या या स्पंदनाचा आपल्यावर सतत वर्षाव होत असतो आणि त्यापैकी काही ज्या स्पंदनांचा आपल्या चित्तावर परिणाम होऊन ती ग्रहण केली जातात व स्थिर स्वरूपात राहतात त्याला मन असं म्हणतात. मन म्हणजे प्राप्त संस्कारांची मूस होय. प्राप्त संस्कारानुसार मनही बदलत जाते. मनाची व्याख्या ऋषीमुनींनी केली आहे. संकल्प विकल्पातक मनः. संकल्प विकल्पात म्हणजे संकल्प आणि विकल्प आपल्या मनामध्ये येत असतात त्याचं नाव मन असं ठेवलं. प्राप्त संस्कारानुसार मन काहीतरी साकारत असते. साकाराशिवाय आपलं मन राहूच शकत नाही. अध्यात्म साधनेमध्येही देखील योग्य संस्कार असे ग्रहण केले जातात. त्या संस्कारांना धरून साधनेचे फलही साकारत असते. या फलदर्शनालाच साकार दर्शन असं म्हणतात आणि ते अक्षरशः लक्षावधी लोकांना लागू पडते. म्हणून साकार दर्शनाला हिंदू परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू परंपरेत देवदेवतांच्या साकार मूर्त स्वरूपाला अधिक स्थान आहे. अवैदिक म्हणजे अहिंदू धर्म परंपरेमध्ये निराकाराबद्दल आग्रह असतो. परंतु त्यांचे चित्त अथवा मन निराकाराला मुळीच साजेसे नसते. ज्यांच्या मनावर कोणताच साकार संस्कार होत नसतो तीच व्यक्ती निराकार साधनेसाठी उपयुक्त असते. उदाहरण पाहू. एखाद्या पदार्थाचे नाव घेतल्यावर ज्याच्या मनावर कोणतीच मानसिक प्रतिमा उमटत नाही असंच चित्त निराकार साधनेसाठी उपयुक्त असतं. म्हणून अवैदिक परंपरांमधील लोकांना निराकाराचे अनुभवच येत नाहीत. त्याचा व्यर्थ अभिनिवेश धरल्यास ते अट्टहास येऊन अधिक आक्रमक बनत असतात असा इतिहास सांगतो.
मूळ जी आपली वैदिक परंपरा आहे ती निराकार उपासकच होती, पण कालांतराने वैदिक मनावर साकाराचा पगडा अधिक बसल्यामुळे वैदिक ऋषीमुनींनी साकार साधना व साकार दर्शनाला वाव दिला. आज हिंदू म्हटला की त्याच्या मनात कोणत्या ना कोणत्या मूर्तीचे प्रतिमेचे साकार अधिष्ठान असे आलेच पाहिजे असे समीकरणच झालं. आता ते मनाच्या स्वाभाविक घडणेला धरून आहे. साधना केल्यानंतर साधनेच्या अवस्थेला धरून काही दर्शन होत असतात. दर्शन म्हणजे अनुभव. असल्या अनुभवांना आपलं मनच आकार देत असतं. म्हणून सततच्या प्राप्त संस्कारांना धरून हिंदू परंपरेमध्ये राम, श्रीकृष्ण, गणेश, शिव, देवी यासारख्या मूर्त स्वरूपाची पूजा सांगितली गेली आहे. रामाची उपासना करणाऱ्याने कृष्णमूर्तीच्या साकार दर्शनाची अपेक्षा करू नये. केल्यास तो कुठलाच राहणार नाही. इदम नास्ती परम न लभ्यते असं म्हणतात ना, अशी त्याची अवस्था होऊन जाईल. दुसऱ्याच्या साकार साधनेला विरोध नाही, परंतु आपल्या प्राप्त संस्कार साधनेलाच अग्रक्रम देण्याची शिस्त हिंदू परंपरेमध्ये आहे. आपल्या इष्टदेवतेचं दर्शन याच आग्रहाला धरून होत असतं. आपल्या संस्कारांचा आग्रह अवश्य आहे, परंतु दुसऱ्याचा द्वेष नाही, दुसऱ्यांच्या संस्कारांचा द्वेष नाही. आपापल्या मनसंस्काराला धरून साधना करा, परंतु कोणाचा द्वेष करू नये, हेच हिंदू परंपरेचं उदार धोरण आहे. अवैदिक ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा काही अभ्यास केलेला नाही आहे, किंवा दुसऱ्याला दोष देणं, स्वतःच्या मनाला धरून साधनाचा आग्रह तर नसतोच, पण कारण नसताना दुसऱ्याच्या साधना परंपरेमध्ये द्वेष हा जो अट्टास असतो त्याच्यामुळे अगदी त्याचा हैदोस निर्माण करून माणूस धर्माच्या नावावर अगदी परमेश्वराच्या नावाला काळिमा फासत असतो. यासाठी देवतांचे एकाच प्रकारचे संस्कार आग्रह आहेत. त्याच प्रकारचा आग्रह आपल्या परंपरेमध्ये केला जातो. वेगवेगळ्या देवतांचे पूजन अर्चन केल्यास कोणत्याच देवतेचे संस्कार साकार न होऊन भक्त कोणत्याच देवतेचे साकार दर्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे आजकाल देवता दर्शन हे एक अलभ्य झालेलं आहे. भक्ती मार्गात इष्टदेवतेचं दर्शन किंवा ध्यान आवश्यक सांगितलं आहे. पण भक्तिमार्ग लोक असं म्हणतात की आम्ही नामस्मरण करतो, पण नामस्मरण हे इष्टदेवतेचं ध्यान साधण्यासाठीच असतं. त्यामुळे ध्यान लागणं हे जास्त महत्त्वाचं. नामस्मरण करता करता जे इष्टदेवतेचे ध्यान करत नाहीत अशांना कधीच इष्टदेवता दर्शन घडणार नाही. आणि मला असं दर्शन झालं असं ढोंग करणं वेगळं, व दर्शन व ढोंग याच्यात स्वर्ग पातळा एवढं अंतर आहे. ढोंगी माणसाचा कदापि उद्धार होणार नाही, म्हणून ढोंगी असू नये. समर्थांच्या जीवनामध्ये एक अतिशय उद्बोधक प्रसंग सांगितला जातो की ते म्हणजे ते पांडुरंगाच्या दर्शनाकरता एकदा गेले होते. पण पांडुरंगाला ते म्हणतात की येथे का उभा रामा, येथे का श्रीरामा तू इथे का उभा आहेस, मेघमन मनमोहन मेघश्यामा. त्यामुळे आपल्या इष्टसंस्कारांचा आग्रह तर आहेच, पण सोबत इतरांच्या साधनेचा आदर हेच हिंदू जीवनाचं वैशिष्ट्य आहे. भक्तिमार्ग साकार दर्शनाचा इच्छुक आहे, भक्ती आहे पण साकार दर्शनाची इच्छा नाही असं सहसा होत नाही. तरीही साकार दर्शनाला इष्टदेवतेच्या ध्यानाची आवश्यकता असतेच. त्याच त्या देवतेचे सतत चिंतन संस्कार व्हावे लागतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग अशी मनाची सतत धारणा असल्यानंतर इष्टदेवतांचं दर्शन होणारच. मनाची परमसाकार अवस्था म्हणजे दर्शन होय. दर्शनाचा एक अनुभवशास्त्र आहे. सतत भक्ती व ध्यानात असल्यावर काही अनुभव क्रमाने येत असतात. माळ घेऊन मनापासून अगदी आपण जप करतो. काही दिवसानंतर काही महिन्यानंतर जप करताना आपल्याला ग्लानी येते. नंतर त्या जपाचा विसर पडल्यासारखा वाटतो. नंतर माळच बंद पडते. अशा अवस्थेला अनेक जण घाबरून जातात, पण घाबरून जाऊ नये. जप चालूच ठेवावा. यानंतरची अवस्था म्हणजे जपच बंद पडतो, पण आतून मात्र जप चालू असतो. सारं शरीरच आपलं जपाला धरून आंदोलित होत असतं. रामकृष्ण हरी किंवा आपण जे काही नामस्मरण आपण करतो ते. भक्ती मार्गातील ही बऱ्याच वरच्या स्तराची अशी अवस्था आहे. या उच्च अवस्थेला अजपा जप असं म्हणतात. जप न करताही आतून जप चालूच असतो. माऊली या उच्च अवस्थेचं वर्णन करतात. अजपा जप प्राणाचा उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. आणि यानंतर दृष्टीसमोर प्रकाशाचे असे
प्रचंड झोत येतात, एकदम चमकतात आणि लगेच नष्ट होतात. नंतर दिव्य प्रकाश प्रथम मस्तकाच्या वर पण आतल्या बाजून स्पंदित होत असतो. एका दिव्य अशा स्वर्गीय अवस्थेमध्ये भक्त साधक गुंग असतो. यानंतरचं श्वान म्हणजे कुत्र्याचं दर्शन होतं. परमेश्वर दर्शनाच्या अगोदर श्वान दर्शन हे अतिशय आवश्यक आहे. पण काळ्या रंगाचं श्वान दिसल्यास मात्र साधनेमध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. आणि या श्वान दर्शनाची अवस्था नंतर त्याची स्वरूप दर्शनाची अवस्था आहे. उपनिषदात देखील असं श्वान दर्शन सांगितलेलं आहे. साधन करताना दर्पणे विन देखील स्वरूप व माये, याला स्वरूप दर्शन असं म्हणतं. प्रत्यक्ष समोर आरसा नाही काय नाही, पण आपलं रूप समोर आपण पाहतो दिव्य अगदी, म्हणजे आपण जसं आरशात पाहतो तशा प्रकारे दिव्य अवस्थेमध्ये साधकाला दर्पणाशिवाय त्याचं स्वरूप शरीररूप प्रकाशून दिसतं. भक्ती मार्गातील आणि योग मार्गातील देखील ही उच्च अवस्था आहे. यानंतरची आणखी एक कठीण अवस्था आहे, ती म्हणजे साधकासमोर त्याच्या शरीराचा आकाराचा एक काल असा पुरुष दिसतो, काळा काळा कुट्ट असा. याला छाया पुरुषाचं नाव दिलंय. हा छाया पुरुष साधकाचं कर्षण करतो, आपल्या छाया अवस्थेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस साधक, भले भले मोठे साधक अतिशय घाबरतात. सर्वस्वच अगदी नष्ट होण्याची पाळी येते. पण साधकाने घाबरू नये. छायापुरुष ही आपलीच मूळ कालपुरुषाची अवस्था आहे. त्यात सामावल्याशिवाय साधकाला परमोच्च अशी अवस्था प्राप्तच होणार नाही. भक्ती मार्गातील भक्तांना याचं इष्टदेवतेचं, आपलं जे इष्टदेवत असतात त्यांचं याच अवस्थेमध्ये दर्शन घडतं, संपूर्ण नष्ट होऊन जातं. म्हणून दर्शनशास्त्रामध्ये काली, विष्णू, राम, कृष्ण हे सगळे काळेच दाखवले आहेत. या परमोच्च दिव्य अवस्था भक्त साधकाला स्वतःमध्ये सामावून घेतात. भक्ताचं भगवंतामध्ये पूर्णपणे संपूर्ण विलीकरण या अवस्थेत होत असतं. या विलीकरणालाच भक्त भ्यायलाच त्याला परमेश्वराचं दर्शनच होणार नाही. म्हणून परमेश्वराला शास्त्राने हरी असं नाव दिलं. सर्व हरण करणारा तो हरी. हरी म्हणजे सर्वस्वाचं हरण करणारी परमोच्च अशी अवस्था. या अवस्थेबद्दल माऊली म्हणतात, हरी पाहिला रे हरी पाहिला. अशा तऱ्हेने त्या दिव्य अवस्थेचं वर्णन कोणत्याच भक्ताने आजवर केलेलं नाही आहे, ते माऊलींनी केलं. माऊलींचा हा दिव्य असा अधिकार साधना मार्गातील भक्तांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. यावरून परमोच्च अशा परमेश्वर दर्शनाची कठीणता लक्षात आपल्याला येऊ शकते. दर्शन झालं असं मोघम सांगणं सोपं आहे, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन खऱ्या अर्थाने प्रतिपादन करणं हे ज्ञानेश्वर माऊलींशिवाय अन्य कोणाला जमलेलं असं पाहण्यात आलेलं नाही आहे. असतीलही, पण पाहण्यात आलेलं नाही आहे, त्याचं वर्णन तसं झालेलं नाही आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचं दर्शन होताना आणखी एक दिव्य अनुभव येतो, तो म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्याच्यातील म्हणजे सांगून ते कळणार नाही. आपण समजा समोरच्या व्यक्तीकडे पाहतोय, त्याच्या डोक्याकडे पाहिलं तर त्या व्यक्तीचं फक्त डोकंच आपल्याला दिसतं, आणि त्या व्यक्तीच्या पायाकडे आपण पाहिलं तर पाय दिसतं, डोक्याकडे पाहिलं तर पाय दिसणार नाही. पण परमेश्वर साकार दर्शनामध्ये भक्ताला त्याचं आपाद मस्तक म्हणजे पायापासून ते मस्तकापर्यंत दर्शन एकाच दृष्टिक्षेपात होत असतं, एका क्षणात. दर्शनाचं हे दिव्य रहस्य व अनुभव आहे. एक समयावच्छेदे करून म्हणतात ना, तसं परमेश्वराचं आपाद मस्तक असं दर्शन घडतं. आणि त्याचवेळी असं म्हणतात ना की तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे तिथे पाहिजे जातीचे, येरे गबाळाचे काम नव्हे. ज्या भक्तांना असा दिव्य अनुभव आला असेल त्यालाच परमेश्वर दर्शन झाले असं समजावं. अन्यथा तो म्हणजे ती लोक खोटं म्हणतात असं समजावं. परमेश्वर दर्शनामध्ये खोटेपणा चालणार नाही आहे. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे. आणि ही अवस्था निराकार दर्शनामध्ये कोणत्याच व्यक्तीचा आकार न दिसता समोर फक्त एक काळा असा आविर्भाव दिसेल. ते कालविवर साधकाला आपल्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्नात दिसेल. आणि याच अवस्थेला घाबरून, ही अतिशय उच्च अवस्था आहे, या अवस्थेला घाबरून अर्जुन 11व्या अध्यायामध्ये भगवंताला म्हणतात, भगवंता माझ्या साध्या जड दृष्टीला तुझं हे दिव्य स्वरूप, विराट स्वरूप मी पाहू शकत नाही. म्हणून भगवंता तुझं रूप पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दे. आजच्या विज्ञानालाही या दिव्य दृश्य पचाराची हा जो पसारा आहे त्याची अंतिम अवस्था गवसली आहे. सारं विश्व क्रमागत एका महान विकराल कृष्णविवरात सतत कर्षण केलं जात आहे. सूर्य, चंद्र, तारे, अनेक आकाशगंगा सुद्धा त्या भयानक कृष्णविवरामध्ये नष्ट होत असून त्या कालांतराने हे सारं विश्वच त्या कालविवरात गडप होणार आहे.
या कालविवराला वैज्ञानिकांनी ब्लॅक होल असं नाव दिलेलं आहे. आणि असे म्हणतात की हे जे ब्लॅक होल आहे कृष्णविवराचं त्याचं दाढ्य, घनता, उष्णतामान कल्पनेच्या पलीकडे असून प्रचंड कालांतराने तेही हळूहळू हळूहळू कमी 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 होत ते अगदी 1 किलोमीटरपर्यंत त्याचा व्यास जो आहे तो राहणार आहे. आणि त्यानंतर हे दृश्यमान जगच राहणार नाही. मग अशा त्या परमशून्य अवस्थारहित अवस्थेलाच परमात्मा किंवा परमेश्वर असं म्हणतात. अगदी दिव्य या परमेश्वर अवस्थेला काल म्हणजे टाईम किंवा दिशा, स्पेस असं काहीच नाही आहे. ती एक परमशून्य अवस्था रहित अशी अवस्था आहे. त्या परमशून्य अवस्थेतून कालांतराने नवीन जग पुन्हा उत्पन्न होते. ते नवीन जग कोण उत्पन्न करतं? उत्तर कठीण आहे. पण सत्य आहे की सारे साकार विश्व त्या निराकार महाशून्य अशा अवस्थेमध्ये विलीन होते, नष्ट होते आणि त्या निराकार महाशून्य अवस्थेतून पुन्हा नवीन जग उत्पन्न होत असतं. साकार दर्शनाला मर्यादा नाही आहेत, तर निराकार अमर्याद आणि अगदी परमशून्य आहे. साकार निराकार दर्शन साधकाच्या क्षमतेला धरून असते. माऊली म्हणतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. माऊलींच्याच कृपेने आलेला असा हा दिव्य असा देवता दर्शनाचा अनुभव आहे तो सद्गुरू योगीराज मनोहर हरकरे यांचा. त्यांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवला आहे. माऊली आपल्या जवळच आहेत असे ते म्हणतात. हृदयापासून हात मिळाल्यास ते आपले मनोरथ जरूर पूर्ण करतील, हा त्यांचा संदेश. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू.